नेक्स्ट पॉइंट आहे एनामोलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. लास्ट लेक्चर मध्ये आपण एनामोलस बिहेवियर ऑफ नायट्रोजन हे ग्रुप 15 साठी पाहिलं. तर ग्रुप 16 मध्ये जे एलिमेंट आहेत, कोण कोण एलिमेंट आहेत ग्रुप 16 मध्ये? ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम आणि पोलोनियम. ओके. आणि यापैकी टॉपला कोण आहे? ऑक्सिजन आहे. जे ऑक्सिजन काय करणार आहे? समथिंग डिफरंट असं बिहेवियर या ग्रुपमध्ये शो करणार आहे. ओके. आणि ते कशामुळे? ड्यू टू इट्स स्मॉल साइज, हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, हाय आयोनायझेशन पोटेन्शियल अँड ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल. म्हणजे पहिला पॉइंट काय सांगणार? इन ग्रुप 16 ऑक्सिजन शोज एनामोलस बिहेवियर. In group 16 element, oxygen shows anomalous behavior due to the its small size. Note down करून घ्यायचं आहे. Due to its small size, high electronegativity, high ionization potential, that means ionization enthalpy, and due to absence of vacant d orbital. या 4 रिझन मुळे, 4 कारणामुळे टॉपचा एलिमेंट एनामोलस बिहेवियर शो करतो. हे झालं आपल्याला ऑक्सिजन साठी पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट मध्ये काय? फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट मध्ये काय लिहिणार? फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट मध्ये ऑक्सिजन हा कसा आहे? गॅसियस स्टेट मध्ये आढळतो. ऑक्सिजन हा कसा आहे? गॅसियस स्टेट मध्ये आढळतो. पहिले अदर एलिमेंट, कोणते अदर एलिमेंट? सल्फर, सेलेनियम, टेलोरियम आणि पोलोनियम हे सर्व सॉलिड स्टेट मध्ये आढळतात. हे कोणत्या स्टेट मध्ये आढळतात? सॉलिड स्टेट मध्ये. म्हणजे फिजिकल स्टेट मध्ये काय सांगता येईल? इन ग्रुप 16 ऑक्सिजन इज प्रेझेंट इन गॅसियस स्टेट while other group elements are present in solid state. क्लियर झालं? याप्रमाणे पहिला पॉइंट क्लियर झाला, फिजिकल स्टेट. सेकंड पॉइंट आहे ऍटॉमिसिटी. पहिला पॉइंट क्लियर झाला. दुसरा पॉइंट कोणता आहे आता? ऍटॉमिसिटी. ऍटॉमिसिटी मध्ये काय सांगायचं आहे? तर बघा याप्रमाणे हा ऑक्सिजन याप्रमाणे लिहिला जातो. O2, सल्फर, एसेट, त्याच्यानंतर सेलेनियम, Ac8 याप्रमाणे लिहिले जातात. पोलोनियम हा मोनोएटॉमिक आहे. पण जर ऑक्सिजन पाहिला, सल्फर पाहिला, सेलेनियम पाहिला तर आपल्याला असं दिसून येतं की ऑक्सिजन हा डायॲटॉमिक आहे. ऑक्सिजन हा कसा आहे? डायॲटॉमिक आहे. सल्फर आणि सेलेनियम हे ऑक्टॅॲटॉमिक आहेत. हे कसे आहेत? ऑक्टॅॲटॉमिक आहेत. चलो सल्फरचं जर स्ट्रक्चर पाहिलं आपण तर सल्फरचं स्ट्रक्चर याप्रमाणे इथं हा सल्फर आहे, हा सल्फर आहे, हा सल्फर आहे, हा सल्फर आहे, हा सल्फर आहे. दिस इज ऑक्टॅॲटॉमिक. 1 2 3 4 5 6 7 8 सल्फरचे 8 ऍटम एकत्र येऊन सल्फरचा मॉलिक्यूल तयार होतो. तसंच सेलेनियमच्या बाबतीत आहे. सेलेनियमचे 8 ऍटम एकत्र येऊन सेलेनियमचा एक मॉलिक्यूल तयार होतो. म्हणजे काय? ऑक्सिजन हा डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे, सल्फर हा ऑक्टॅॲटॉमिक मॉलिक्यूल आहे, तसंच सेलेनियम सुद्धा ऑक्टॅॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. बट पोलोनियम इज मोनोएटॉमिक. पण पोलोनियम सोडून द्या. टॉपचा एलिमेंट बाकीच्या एलिमेंटच्या कंपेअर मध्ये जर पाहिला तर कसा आहे? समथिंग डिफरंट आहे. म्हणून या पॉइंट मध्ये काय सांगणार? इन ग्रुप 16 एलिमेंट ऑक्सिजन इज डायॲटॉमिक while other group elements like selenium and sulfur are octatomic. कसे? octatomic. Then next पुढचा पॉइंट हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये काय सांगता येईल बा? ड्यू टू हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी.
ड्यू टू हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ड्यू टू हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. Oxygen shows hydrogen bonding. Oxygen shows hydrogen bonding in its hydrides. याच्या हायड्राइड मध्ये काय करतो, हा हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतो. मग ऑक्सिजनचा हायड्राइड कोणता, H2O. सल्फरचा हायड्राइड H2S. सेलेनियमचा H2Se. टेलोरियमचा H2Te आणि पोलोनियमचा H2PO. ओके. पण वॉटर मध्ये जर पाहिलं तर हा OIH या वॉटर मॉलिक्यूलचा ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह आणि दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलचा हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह. याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होते. याला म्हटलं जातं हायड्रोजन बॉन्डिंग. असा हायड्रोजन बॉन्डिंग H2S, H2Se, H2Te आणि H2PO मध्ये बघायला मिळत नाही. का नाही? कारण सेंट्रल ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होत जाते. लक्षात आलं? हायड्रोजन बॉन्डिंग जे बघायला मिळतं ते कुठे बघायला मिळतं, टॉपच्या एलिमेंट मध्ये बघायला मिळतं. कुठे मिळतं, टॉपला बघतो. म्हणजे काय सांगता येईल, ड्यू टू हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑक्सिजन शोज हायड्रोजन बॉन्डिंग इन इट्स hydrides as well as carboxylic acids and alcohols. अल्कोहोल्स मध्ये पण ऑक्सिजन आहे. अल्कोहोल मध्ये ऑक्सिजन आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये ऑक्सिजन आहे, या हायड्राइड मध्ये ऑक्सिजन आहे. इथं तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग बघायला मिळतं. पण जर बाकीचे एलिमेंट पाहिले H2S, H2Se, H2Te, H2PO, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम हे हायड्रोजन बॉन्डिंग दाखवत नाही. ग्रुप 16 मध्ये ऑक्सिजन असा एकमेव आहे की जो त्याच्या हायड्राइड मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग शो करतो, हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतो. ओके. याप्रमाणे 3 पॉइंट. फिजिकल स्टेट गॅस, बाकीचे सॉलिड. ॲटॉमिसिटी डायॲटॉमिक, बाकीचे ऑक्टॅटॉमिक. हायड्रोजन बॉन्डिंग ऑक्सिजन त्याचा हायड्राइड वॉटर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतो. बाकीचे ग्रुप 16 मधले एलिमेंट त्यांच्या हायड्राइड मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग शो करत नाही. नेक्स्ट पॉइंट, मल्टिपल बॉन्डिंग. हा सिमिलर पॉइंट आहे नायट्रोजन सारखा. काय सांगणार इथं, ऑक्सिजन डबल किंवा ट्रिपल बॉन्ड तयार करतो. ऑक्सिजन डबल किंवा ट्रिपल बॉन्ड तयार करतो, पण करत असताना ऑक्सिजन जे मल्टिपल बॉन्डिंग करतो हे कशाने करतो, p-pi ओव्हरलॅप करतो. कशाने करतो, p-pi ओव्हरलॅप. while other group elements like sulfur, selenium, tellurium and polonium shows multiple bonding through the p-pi-d-pi overlap. Yes, multiple bonding मध्ये काय सांगता येईल, in group 16 oxygen shows multiple bonding through p-pi overlap, while other group 16 elements shows multiple bonding through the p-pi-d-pi overlap. ऑक्सिजन कडे d ऑर्बिटल अवेलेबल नाही, त्यामुळे ऑक्सिजन p-pi-d-pi ओव्हरलॅप दाखवत नाही. ऑक्सिजन कडे अवेलेबल ऑर्बिटल कोणता आहे, ओनली p ऑर्बिटल, अँड दॅट्स व्हाय ऑक्सिजन शोज मल्टिपल बॉन्डिंग थ्रू द p-pi ओव्हरलॅप. कसं झालं, याप्रमाणे मल्टिपल बॉन्डिंग हा पॉइंट क्लिअर झाला. नेक्स्ट पुढचा पॉइंट आहे ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन स्टेट. बघा, ऑक्सिजन साठी 2s2 2p4, 2s2 2p4. इथे किती आहे, 2 इलेक्ट्रॉन, आणि p ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 आणि 4 आहेत. अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत, 2च आहेत. अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत, 2 आहेत.
ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे ऑक्सिजन इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा इलेक्ट्रॉन घेणं पसंत करेल. किती? 2. म्हणून ऑक्सिजन जनरली -2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. ऑक्सिजन जनरली -2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. बट इन केस ऑफ पॅरॉक्साइड मध्ये तो -1 दाखवतो आणि सुपर ऑक्साइड मध्ये तो -1/2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. जनरली ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 आणि एक्सेप्शनली तो पॅरॉक्साइड मध्ये -1 आणि सुपर ऑक्साइड मध्ये -1/2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. पण ज्यावेळेस हे 2 इलेक्ट्रॉन जो देईल, आता देणार कोणाला? याच्यापेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर. मग ऑक्सिजन पेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण? फ्लोरीन. मग फ्लोरीन कंपाऊंड जर असेल OF2 तर या OF2 कंपाऊंड मध्ये ऑक्सिजनचा जो ऑक्सिडेशन स्टेट आहे तो असतो +2. असं जे ऑक्सिजनच्या बाबतीत काय सांगता येईल? ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेल मध्ये अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 2च आहे. त्यामुळे जनरली ऑक्सिजन हा -2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. कोणती दाखवतो? -2. हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. जनरली -2 बट एक्सेप्शनली पॅरॉक्साइड मध्ये -1, सुपर ऑक्साइड मध्ये -1/2 आणि OF2 ओनली अँड ओनली OF2 कंपाऊंड मध्येच ऑक्सिजन +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. लक्षात आलं? कारण याच्या व्हॅलन्स शेल मध्ये अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 2 आहे. 2 घेतले -2, 2 दिले +2 आणि एक्सेप्शनली -1 अँड -1/2 इन केस ऑफ पॅरॉक्साइड अँड सुपर ऑक्साइड. ओके. 2 पेक्षा तो वेगळे ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकत नाही कारण याच्याकडे वॅकंट डी ऑर्बिटल नाही. पण जर आपण सल्फर, सेलेनियम, टेलोरियम आणि पोलोनियम यांच्या बाबतीत पाहिलं तर यांच्याकडे कसं आहे? NH2 S मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि NP4 P मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि पुढे ND0 डी ऑर्बिटल अवेलेबल आहे यांच्याकडे. या सर्व एलिमेंटकडे डी ऑर्बिटल अवेलेबल आहे. बघा S मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. P मध्ये किती आहेत? 1 2 3 4 आणि D मध्ये एकही नाही. ओके. तर ज्यावेळेस यापैकी कोणीही याप्रमाणे ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतील, जर इलेक्ट्रॉन घेत असतील तर +2 दाखवतील. इथे लिहितो. इलेक्ट्रॉन घेत असतील तर +2 दाखवतील, सॉरी -2 दाखवतील. जर इलेक्ट्रॉन देत असतील तर +2 दाखवतील. आहे या सिच्युएशन मध्ये हे इलेमेंट कोणकोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतील? -2 +2 ॲज लाईक ऑक्सिजन. पण ज्यावेळेस हे इलेमेंट इथला एक इलेक्ट्रॉन या P ऑर्बिटल मधला जो पेरिंग मधला एक इलेक्ट्रॉन आहे ते ज्यावेळेस पुढे शिफ्ट करतील त्यावेळेस यांच्याकडे 1 2 3 4 अनपेड इलेक्ट्रॉन होतात आणि +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. कोणते दाखवतात? +4. ज्यावेळेस इथलाही इलेक्ट्रॉन ते पुढे शिफ्ट करतील त्यावेळेस ते +6 ही सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. जेव्हा ऑक्सिजन हा जनरली -2 ही ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. एक्सेप्शन जर सोडले तर. एक्सेप्शन कोणते? OF2 मध्ये +2, पॅरॉक्साइड मध्ये -1 आणि सुपर ऑक्साइड मध्ये -1/2. चल ऑक्सिजन जनरली -2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. बट इन केस ऑफ अदर ग्रुप 16 एलिमेंट दे शोज -2, +2, +4 and +6 oxidation state. That means in group 16 oxygen shows limited oxidation state while other group element shows variable oxidation state. Variable oxidation states. समजलं? ऑक्सिडेशन स्टेट हा पॉइंट क्लिअर झाला. काय सांगितलं याच्यामध्ये? ग्रुप 16 मध्ये ऑक्सिजन हा जनरली -2 ही ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. एक्सेप्शनली तो पॅरॉक्साइड मध्ये -1, सुपर ऑक्साइड मध्ये -1 आणि OF2 मध्ये +2 दाखवतो. बट इन केस ऑफ अदर ग्रुप 16 एलिमेंट दे शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स लाईक -2, +2, +4, +6 ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल.
यांच्याकडे डी ऑर्बिटल प्रेझेंट आहे, त्यामुळे हे +4 आणि +6 या ऑक्सिडेशन स्टेट शो करतात. बट इन केस ऑफ ऑक्सिजन डी ऑर्बिटल नाही, त्यामुळे तो +4 अँड +6 दॅट मीन्स टेट्राव्हॅलंट अँड हेक्साव्हॅलंट कंपाऊंड तयार करत नाही. लक्षात ठेवा, ऑक्सिजन टेट्राव्हॅलंट अँड हेक्साव्हॅलंट कंपाऊंड तयार करत नाही, कारण त्याचं ऑक्टेट बियॉन्ड 8 एक्सपांड होऊ शकत नाही. क्लिअर आहे. नेक्स्ट, मॅग्नेटिक बिहेवियर. पुढचा पॉइंट आहे मॅग्नेटिक बिहेवियर. आता 11 मध्ये आपण पाहिलेलं आहे मोलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. मोलिक्युलर ऑर्बिटल थिअरीच्या मध्ये ऑक्सिजन हा कसा आहे, पॅरामॅग्नेटिक आहे. ऑक्सिजन हा कसा आहे, पॅरामॅग्नेटिक आहे. आणि बाकीचे जे इलेमेंट आहेत सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम हे सर्व कसे आहेत, डायमॅग्नेटिक आहेत. हे कसे डायमॅग्नेटिक. That means in group 16 oxygen shows paramagnetic behavior. किंवा paramagnetism of oxygen is proved by molecular orbital theory असं आपल्याला म्हणता येईल. But in case of other group elements like sulfur, selenium, tellurium and polonium are dimagnetic. आता काही ठिकाणी आपल्याला असंही बघायला मिळतं की सल्फर हा सुद्धा पॅरामॅग्नेटिक आहे. सल्फर हा सुद्धा कसा पॅरामॅग्नेटिक आहे. तर आपल्याला ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आपण म्हणू की सल्फर सुद्धा पॅरामॅग्नेटिक आहे. मी सुद्धा याच्या अगोदर कधीतरी म्हटलं असेल की सल्फर पॅरामॅग्नेटिक आहे. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला अॅनामोलस बिहेवियर सांगायचं, ज्यावेळेस आपल्याला तुलना करायची आहे ऑक्सिजनची इतरांशी, त्यावेळेस ऑक्सिजन अगोदर काय ते सांगा. ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक आहे आणि बाकीचे कसे आहेत, डायमॅग्नेटिक. त्यामध्ये एक्सेप्शनल सल्फर हा पॅरामॅग्नेटिक आहे. पण ऑक्सिजन कसा आहे, पॅरामॅग्नेटिक. इतरांच्या तुलनेमध्ये तो डिफरंट आहे. लक्षात मॅग्नेटिक बिहेवियर, ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक while other group 16 elements are dimagnetic. And last point, hydride nature of hydrides. नेचर ऑफ हायड्राइड काय, हायड्राइड कोणता याचा, H2O, H2O, H2S, H2Se, H2Te, H2PO. वॉटर हा कसा आहे, हा जो हायड्राइड आहे हा कसा आहे, लिक्विड आहे. ऑक्सिजनचा जो हायड्राइड आहे तो कसा आहे, लिक्विड आहे. बाकीच्या सर्वांचे जे हायड्राइड्स आहेत ते कसे आहेत, गॅसियस स्टेट मध्ये असतात. हा कसा आहे, लिक्विड आहे. बाकीच्या सर्वांचे कसे असतात, गॅसियस स्टेट मध्ये असतात. हा लिक्विड आहे, याच्या बरोबर हा एम्फोटेरिक आहे. एम्फोटेरिक म्हणजे काय, तो ऍसिड म्हणून पण ऍक्ट होतो आणि बेस म्हणून पण ऍक्ट होतो. म्हणजे हा न्यूट्रल आहे. वॉटर हा कसा आहे, न्यूट्रल आहे, ज्याचा pH 7 असतो. pH कसा आहे, 7 आहे. पण जसं आपण याच्या खाली जाऊ, H2S जर पाहिला तर H2S हा कसा आहे, वीक ऍसिड आहे. जसं आपण खाली जाऊ तसं हायड्रोजन देण्याची टेंडन्सी वाढत जाते. सोल्युशन मध्ये H+ आयन तयार करण्याची टेंडन्सी वाढत जाते, कारण सेंट्रल ऍटमचा साईज वाढतो. सेंट्रल ऍटमचा साईज वाढला की काय होणार आहे, डिस्टन्स वाढला जाईल आणि सेंट्रल ऍटम आणि हायड्रोजन मधला डिस्टन्स वाढला की हायड्रोजन इझिली सेपरेट आउट होतो, की जो हायड्रोजन ऍसिड म्हणून ऍक्ट होतो. म्हणजेच हा एम्फोटेरिक आहे आणि जसं खाली जाईल तसं काय होतं, ऍसिडिक नेचर वाढत जातं. ऍसिडिक नेचर इन्क्रीजेस. ऑक्सिजनचा जो हायड्राइड आहे, वॉटर, तो कसा आहे, नॉर्मल टेम्परेचरला लिक्विड असतो. बाकीचे नॉर्मल टेम्परेचरला हायड्राइड कसे आहेत, गॅसियस स्टेट मध्ये असतात. ऑक्सिजनचा हायड्राइड हा एम्फोटेरिक आहे. बाकीच्यांचे हायड्राइड आहेत ते कसे आहेत, ऍसिडिक असतात. हे सर्व ऍसिडिक आहेत. आणि याच्या बरोबरीने मग जसं आपण खाली जाऊ, H2O, H2S, H2Se, H2Te आणि H2PO जसं बॉटमला जाईल
तसं काय होतं, रिड्युसिंग कॅरेक्टर वाढत जातं. याच्या बरोबरीनं ऍसिडिक कॅरेक्टर वाढत जात. बॉइलिंग पॉइंट वाढत जातो. पण आता सर्वात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा असायला पाहिजे, H2PO चा. पण असतो कोणाचा, H2O चा. कशामुळे, ड्यू टू स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग मुळे एक्सेप्शनली H2O चा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. असायला पाहिजे कोणाचा, H2PO चा. सर्वात कमी कोणाचा असायला पाहिजे, H2O चा. पण तो एक्सेप्शनली असं नाही. हे ट्रेंड आहे हायड्राइड साठी. रिड्युसिंग कॅरेक्टर टॉप टू बॉटम वाढत जात, ऍसिडिक कॅरेक्टर टॉप टू बॉटम वाढत जात, बॉइलिंग पॉइंट टॉप टू बॉटम वाढत जातो हायड्राइड साठी. थर्मल स्टॅबिलिटी, आता बघा हा स्टेबल आहे, वॉटर स्टेबल आहे, H2PO स्टेबल नाही. का नाही, कारण हायड्रोजन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड कसा आहे, स्ट्रॉंग आहे. तसा इथं हायड्रोजन आणि पोलोनियम मधला बॉन्ड स्ट्रॉंग नाही. त्यामुळे थर्मल स्टॅबिलिटी डिक्रीज होते. थर्मल स्टॅबिलिटी डिक्रीज होते. थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे हाय टेम्परेचरला स्टेबल. येस, वाढत काय काय जाईल, रिड्युसिंग कॅरेक्टर, ऍसिडिक कॅरेक्टर, बॉइलिंग पॉइंट वाढत जातो. आणि कमी काय काय होतं, टॉप टू बॉटम जाताना कमी काय काय होतं, आपण असं म्हणू हे तिन्ही काय होतात, वाढत जातात. आणि कमी काय काय होतात, याच्या उलट ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर, याच्या बरोबरीनं बेसिक कॅरेक्टर, आणि तिसरं कोणतं, थर्मल स्टॅबिलिटी. हे तिन्ही काय होतात, डिक्रीज होतात. आणि हे तिन्ही काय होतात, इनक्रीज होतात. म्हणजेच हायड्राइडच्या बाबतीत कोणताही हायड्राइड असू द्या, ग्रुप 15 चा असू द्या, ग्रुप 16 चा असू द्या, ग्रुप 17 चा असू द्या, टॉप टू बॉटम रिड्युसिंग कॅरेक्टर इनक्रीजेस, ऍसिडिक कॅरेक्टर इनक्रीजेस, बॉइलिंग पॉइंट इनक्रीजेस, ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर डिक्रीजेस, बेसिक कॅरेक्टर डिक्रीजेस, थर्मल स्टॅबिलिटी डिक्रीजेस. कोणताही हायड्राइड, ग्रुप 15, ग्रुप 16, ग्रुप 17. ओके, हे सर्व इथं सांगण्याची गरज नाही, हे तुम्हाला माहित असावं म्हणून सांगतोय. इथं आपल्याला पॉईंट काय सांगायचं आहे, हायड्राइड नेचर मध्ये इन केस ऑफ ग्रुप 16 हायड्राइड ऑफ ऑक्सिजन इज लिक्विड as well as amphoteric, while hydrides of other group elements are present in gaseous state as well as acidic in nature. कसे असतात, ऍसिडिक नेचर मध्ये असतात. तर याप्रमाणे ऑक्सिजनचा एनामोलस बिहेवियर हा पॉईंट क्लिअर होतो. जर आपल्याला 3 मार्क्ससाठी विचारला तर कमीत कमी 6 पॉईंट सांगता आले पाहिजे. पहिला पॉईंट, एनामोलस बिहेवियर का दाखवतो ते सांगा. ड्यू टू स्मॉल साइज, high electronegativity, high ionization enthalpy and absence of vacant d orbital. मग काय दाखवतो, पहिला फिजिकल स्टेट, ऑक्सिजन गॅस, बाकीचे सॉलिड. ॲटॉमिसिटी, ऑक्सिजन डायॲटॉमिक, बाकीचे ऑक्टॅटॉमिक. हायड्रोजन बॉन्डिंग, ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतो, बाकीचे हायड्रोजन बॉन्डिंग दाखवत नाही. मल्टिपल बॉन्डिंग, ऑक्सिजन मल्टिपल बॉन्डिंग p पाय ओव्हरलॅप न दाखवतो, बाकीचे मल्टिपल बॉन्डिंग p पाय d पाय ओव्हरलॅप न दाखवतात. ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिजन लिमिटेड ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो -2, बाकीचे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात -2 -2 +2 +4 +6. मॅग्नेटिक बिहेवियर, ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक, बाकीचे डायमॅग्नेटिक, एक्सेप्शन सल्फर. हायड्राइड नेचर, ऑक्सिजनचा हायड्राइड लिक्विड आहे रूम टेम्परेचरला आणि एम्फोटेरिक आहे. बाकीच्या ग्रुप 16 एलिमेंटचे हायड्राइड गॅसेस स्टेट मध्ये असतात आणि ते वीकली ऍसिडिक. ओके, इथं एनामोलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन हा पॉइंट क्लिअर होतो. नेक्स्ट पॉइंट आहे एनामोलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन ग्रुप 17 साठी. ग्रुप 17 मध्ये तो जो टॉपचा एलिमेंट आहे कोण आहे, फ्लोरीन आहे. तो ग्रुप 17 मधल्या बाकीच्या एलिमेंट पेक्षा वेगळं बिहेवियर दाखवतो. कशामुळे, ड्यू टू 1 स्मॉल साइज, सेकंड हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, थर्ड हाय आयोनायझेशन पोटेन्शियल, and 4 due to absence of vacant d orbital. Okay,
कोणत्या गोष्टी बघायला मिळतात? तर पहिली गोष्ट रिएक्टिव्हिटी. पहिली गोष्ट काय? रिएक्टिव्हिटी. बघ हा फ्लोरीन दोन फ्लोरीन ऍटम मधील जी बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आहे, हा बॉन्ड डिसोसिएट करण्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे, बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ही फ्लोरीनसाठी कशी असते? अतिशय लो असते. फ्लोरीनची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी लो असते. त्यामुळे दोन फ्लोरीन मधला बॉन्ड सहजासहजी काय होतो? ब्रेक केला जातो. आणि जर दोन फ्लोरीन मधला बॉन्ड जर सहजासहजी ब्रेक होत असेल तर फ्लोरीन काय करेल? सहजासहजी कोणाशीही जाऊन रिएक्ट होईल. म्हणून याची रिएक्टिव्हिटी जास्त आहे. रिएक्टिव्हिटी मॅक्झिमम. का? ड्यू टू स्मॉल साइज कसा आहे? स्मॉल आहे. ड्यू टू स्मॉल साइज, हाय न्यूक्लियर चार्ज जास्त आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज कसा असतो? फ्लोरीनचा जास्त असतो. ड्यू टू स्मॉल साइज, हाय न्यूक्लियर चार्ज, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, लो बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, फ्लोरीन इज हायली रिएक्टिव्ह एलिमेंट. फ्लोरीन इज हायली रिएक्टिव्ह एलिमेंट इन ग्रुप 17. ग्रुप 17 मध्ये फ्लोरीन हा सर्वात जास्त रिएक्टिव्ह आहे. का? स्मॉल साइज, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, हाय न्यूक्लियर चार्ज अँड लो बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. हा बॉन्ड इझिली ब्रेक होतो, ज्याच्यामुळे फ्लोरीन सहजासहजी कोणाशी रिएक्ट होतो. म्हणजेच रिएक्टिव्हिटी फ्लोरीनची कशी आहे? जास्त आहे. कशामुळं? ड्यू टू लो बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. नेक्स्ट सेकंड पॉइंट काय? हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग फ्लोरीन कोणाबरोबर करेल? HF, HCl क्लोरीन, HBr आणि HI. तर इथं फ्लोरीन आणि हायड्रोजन, ब्रोमीन आणि हायड्रोजन, आयोडीन आणि हायड्रोजन हे सर्व हॅलोजन आहेत. कसं? जरी सर्व हॅलोजन असले तरी याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग जे बघायला मिळतं ते कुठे बघायला मिळतं? HF मध्ये बघायला मिळतं. हायड्रोजन बॉन्डिंग जे बघायला मिळतं ते ओनली अँड ओनली कुठे बघायला मिळतं? HF मध्ये बघायला मिळतं. HCl मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग बघायला मिळेल, पण ते अतिशय कमी असतं. व्हेरी लो हायड्रोजन बॉन्डिंग. HBr, HI मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग बघायला मिळत नाही. लक्षात आलं? जे सेकंड पॉइंट काय सांगता येईल? ड्यू टू स्मॉल साइज अँड हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, फ्लोरीन शोज हायड्रोजन बॉन्डिंग इन इट्स हायड्राइड्स. फ्लोरीन शोज हायड्रोजन बॉन्डिंग इन इट्स हायड्राइड्स. आता बॉइलिंग हायड्रोजन बॉन्डिंग जर स्ट्रॉंग असेल, HF, HCl, HBr, HI, सर्वात स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग कुठे आहे? HF मध्ये. पण आपण काय म्हणतो? टॉप टू बॉटम बॉइलिंग पॉइंट वाढत जातो. सर्वात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा? HI चा. सर्वात कमी कोणाचा असायला पाहिजे? HF चा. पण HF चा सर्वात कमी असत नाही. का असत नाही? कारण याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. लक्षात आलं? HCl गॅस आहे, HBr गॅस आहे, HI गॅस आहे. टॉपचा एलिमेंट पण गॅसच असायला पाहिजे, पण HF गॅस नाही. HF हा लिक्विड आहे. का लिक्विड आहे? कारण HF मध्ये असणारं हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे आणि हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असल्यामुळं दोन HF मधला बॉन्ड इझिली ब्रेक होत नाही. दोन HF मधला बॉन्ड इझिली ब्रेक होत नसल्यामुळं HF हा लिक्विड स्टेट मध्ये राहतो. लक्षात आलं? तर हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये काय सांगणार? ड्यू टू स्मॉल साइज अँड हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, फ्लोरीन shows hydrogen bonding in its hydride HF, while other group elements like chlorine, bromine and iodine does not shows hydrogen bonding in its hydride. क्लिअर झालं? तर हायड्रोजन बॉन्डिंग कोण दाखवेल? फ्लोरीन दाखवेल. बाकीचे हायड्रोजन बॉन्डिंग दाखवत
नाही, क्लोरीन दाखवतो पण अतिशय कमी. नेक्स्ट थर्ड पॉइंट. थर्ड पॉइंट काय, हायड्रोजन बॉन्डिंग दाखवलं आणि तयार काय झाला HF. हायड्रोजन बॉन्डिंग फ्लोरीन शो केलं आणि तयार काय झाला HF. पण HF मध्ये असणारा हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असल्यामुळं HF हा कोणत्या स्टेट मध्ये असतो, लिक्विड स्टेट मध्ये असतो. HF हा कोणत्या स्टेट मध्ये असतो, लिक्विड स्टेट मध्ये असतो. याच्या बरोबरीनं HF लिक्विड स्टेट मध्ये, याच्या बरोबरीनं HF, HCl, HBr आणि HI हे जर पाहिले तर HF मधला जो बॉन्ड डिस्टन्स आहे, बॉन्ड लेंथ आहे, ही बॉन्ड लेंथ कशी असते, कमी असते. HF मध्ये बॉन्ड लेंथ कमी असते. फ्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे फ्लोरीन हायड्रोजनला सहजासहजी सोडत नाही. त्यामुळे HF हा वीक ऍसिड म्हणून ऍक्ट होतो. हा काय होतो, वीक ऍसिड, कारण हा सहजासहजी हायड्रोजनला सोडत नाही. बट इन केस ऑफ HCl, HBr अँड HI हे सर्व कसे आहेत, लिक्विडच्या ऐवजी गॅसेस स्टेट मध्ये असतात. कोणत्या स्टेट मध्ये असतात, गॅसेस स्टेट मध्ये. आणि हे सर्व कसे आहेत, स्ट्रॉंग ऍसिड आहेत. हे कसे आहेत, स्ट्रॉंग ऍसिड आहेत. समजतंय बा. बिहेवियर ऑफ HF मध्ये काय सांगायचं आहे, HF हा कसा आहे, लिक्विड स्टेट मध्ये असतो आणि तो वीक ऍसिड म्हणून ऍक्ट होतो. आणि बाकीचे जे हायड्राइड्स आहेत HCl, HBr आणि HI हे कोणत्या स्टेट मध्ये असतात, गॅसेस स्टेट मध्ये असतात. आणि याच्या बरोबरीने ते काय म्हणून ऍक्ट होतात, स्ट्रॉंग ऍसिड म्हणून ऍक्ट होतात. लक्षात आलं. याप्रमाणे बिहेवियर ऑफ HF हा पण क्लिअर होतो. नेक्स्ट पुढचा पॉइंट. पुढचा पॉइंट काय, ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फ्लोरीन. 2s2 2p5 इथं 2 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5. फ्लोरीन हा काय, पिरियॉडिक टेबल मधला सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेला एलिमेंट आहे. त्यामुळं तो इलेक्ट्रॉन कोणाला देत नाही, तो इलेक्ट्रॉन काय करतो, घेतो. इलेक्ट्रॉन काय करतो, घेतो. त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, एका. आणि म्हणून फ्लोरीन ओनली अँड ओनली -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. फ्लोरीन काय करतो, ओनली अँड ओनली -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. बट इन केस ऑफ अदर हॅलोजन्स लाईक क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन यांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर ते कसं आहे, NS2 अँड NP5 END0 डी ऑर्बिटल आहे, वॅकंट आहे. ओके. इथे जर पाहिलं तर S मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, P मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 5 आहेत. डी ऑर्बिटल वॅकंट आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन काय करतील, ज्यावेळेस हे स्वतः मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतील त्यावेळेस इलेक्ट्रॉन घेतील, म्हणजे -1 ऑक्सिडेशन स्टेट शो करतील. कोणती दाखवतील, -1. ज्यावेळेस यांच्यापेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट असेल आणि ज्यावेळेस क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देतील, फॉर एक्झाम्पल ClF3 आहे, Br5 आहे, IF7 आहे. क्लोरीन पेक्षा फ्लोरीन, ब्रोमीन पेक्षा फ्लोरीन, आयोडीन पेक्षा फ्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. अशा वेळेस क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन इलेक्ट्रॉन देतील. लक्षात आलं. मग त्यावेळेस ऑक्सिडेशन स्टेट काय असेल, या सिच्युएशन मध्ये +1. म्हणजेच फ्लोरीन सोडून बाकीचे हॅलोजन -1 पण दाखवतील, +1 पण दाखवतील. ओके. ज्यावेळेस इथला इलेक्ट्रॉन पुढे शिफ्ट होईल इथं, त्यावेळेस बघा काय होईल, 1 2 3 अनपेड इलेक्ट्रॉन किती झाले, 3 झाले. अशा वेळेस ते +3 ही ऑक्सिडेशन स्टेट शो करतील. ज्यावेळेस ते इथला इलेक्ट्रॉन पुढे शिफ्ट करतील त्यावेळेस 1 2 3 4 5
+5 ही ऑक्सिडेशन स्टेट शो करतील. आणि ज्यावेळेस ते s ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन पुढे शिफ्ट करतील त्यावेळेस 1 2 3 4 5 6 7 +7 ही ऑक्सिडेशन स्टेट शो करतील. येस, या पॉइंट मध्ये काय सांगता येईल? इन ग्रुप 17 फ्लोरीन shows only -1 oxidation state, while other group elements like chlorine, bromine, and iodine shows variable oxidation states like -1, +1, +3, +5, +7. कसं आलं? त्याप्रमाणे ऑक्सिडेशन स्टेटचा पॉइंट. फ्लोरीन ओनली -1, बाकीचे हॅलोजन +1, +3, +5, +7 in addition with -1. Okay, then next, nature of compound. Nature of compound. तबा suppose हा NaF आहे, हा NaCl आहे, हा NaBr आहे, हा NaI आहे. ओके, इथं सोडियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्व ठिकाणी काय सेम आहे. सोडियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्व ठिकाणी काय सेम आहे. इथं फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 4 आहे, क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3 आहे, ब्रोमीनची 2.8 आहे, आयोडीनची 2.5. ओके, कन्सिडर करा की सोडियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 1 आहे. सोडियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे? 1 आहे. मग अशा वेळी जर याची 1 असेल तर 4 - 1 इथं, 3 - 1 इथं, 2 - 1 इथं, 2.5, 2.8 - 1, 2.5 - 1. इथं डिफरन्स किती मिळाला? 3चा. इथं डिफरन्स 2चा. इथं डिफरन्स किती? 1.8चा. इथं डिफरन्स 1.5चा. मॅक्झिमम डिफरन्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये मॅक्झिमम डिफरन्स कुठे मिळाला? इथं मिळाला. आणि जिथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये मॅक्झिमम डिफरन्स मिळतो मेटल आणि नॉन मेटल मध्ये, तिथले कंपाऊंड कसे असतात? आयोनिक असतात. तिथले कंपाऊंड कसे असतात? आयोनिक असतात. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जर कमी झाला कितीपेक्षा? 1.9 पेक्षा, तर ते कंपाऊंड कसे असतात? कोव्हॅलंट असतात. कसे असतात? कोव्हॅलंट. येस, इन जनरल फ्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची व्हॅल्यू फ्लोरीनची जास्त असल्यामुळे फ्लोरीन जे मेटल बरोबर कंपाऊंड तयार करतो ते आयोनिक असतात. फ्लोरीन जो मेटल बरोबर कंपाऊंड तयार करतो ते कसे असतात? आयोनिक असतात. आणि बाकीचे ग्रुप एलिमेंट क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे मेटल बरोबर जे कंपाऊंड तयार करतात हे कंपॅरेटिव्हली कसे असतात? कोव्हॅलंट असतात. लक्षात आलं? फ्लोरीनचे जे कंपाऊंड असतील, नेचर ऑफ कंपाऊंड ते कसं असेल? आयोनिक असेल. आणि क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांचे जे कंपाऊंड असतील ते फ्लोरीनच्या कंपॅरेटिव्हली कसे असतील? कोव्हॅलंट असतील. याचा अर्थ असा नाही की NaCl कोव्हॅलंट आहे. NaCl आयोनिक आहे, पण ऍज कम्पेअर टू NaF, ऍज कम्पेअर टू NaF NaCl हा कसा असेल? कसा असेल? मोर कोव्हॅलंट असेल. कारण कॅटायन सेम आहे. अनाइन लार्ज, अनाइन लार्ज आला की कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढलं. अनाइन लार्ज कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढलं. अनाइन लार्ज कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढलं. म्हणजे मोर आयोनिक कोण? NaF. मोर कोव्हॅलंट कोण? NaI. लक्षात आलं? येस, फ्लोरीनचे जे कंपाऊंड आहेत ते कंपॅरेटिव्हली अदर हॅलोजनच्या कंपाऊंड पेक्षा कसे असतात? आयोनिक असतात. म्हणजे नेचर ऑफ कंपाऊंड मध्ये काय सांगता येईल? ड्यू टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्लोरीन produces ionic compound, while other group elements produces covalent compounds. Okay, then next, electron gain enthalpy. Next point है electron gain enthalpy. A general trend: fluorine, chlorine, bromine, iodine. Down the group, इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी काय होते? इनक्रीजेस या डिक्रीजेस? डिक्रीजेस. कोणती? निगेटिव्ह व्हॅल्यू. निगेटिव्ह व्हॅल्यू डिक्रीज होते.
सर्वात जास्त निगेटिव्ह व्हॅल्यू कोणाची असायला पाहिजे? फ्लोरीनची. कोणापेक्षा? फ्लोरीन पेक्षा, ब्रोमीन पेक्षा, आयोडीन पेक्षा. क्लोरीनची किती आहे? -349 किलो जूल आहे. फ्लोरीनच्या याच्यापेक्षा काय असायला पाहिजे? जास्त असायला पाहिजे. पण फ्लोरीनची व्हॅल्यू काय असते? -327 किलो जूल. ही एक्सेप्शनली कशी असते? कमी असते. एक्सेप्शनली कशी असते? कमी असते. म्हणजे काय सांगता येईल इथं? ड्यू टू स्मॉल साइज अँड हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ड्यू टू स्मॉल साइज अँड हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, fluorine has less negative, that means कमी, less negative electron gain enthalpy value than the chlorine. फ्लोरीनचा साइज कमी आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे तो सहजासहजी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत नाही. इलेक्ट्रॉन क्लाउड जास्त आहे, साइज कमी आहे, इलेक्ट्रॉन क्लाउड जास्त आहे. म्हणजे तो छोटा साइज इलेक्ट्रॉन क्लाउडने काय केलाय? टोटली कव्हर केलाय. त्यामुळे फ्लोरीनचा न्यूक्लियस येणारा इलेक्ट्रॉनला सहजासहजी ऍक्सेप्ट करत नाही आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची व्हॅल्यू काय होते? लेस निगेटिव्ह होते. समजलं? ड्यू टू स्मॉल साइज अँड हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, फ्लोरीन हॅज लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी दॅन द क्लोरीन. ओके, याप्रमाणे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हा पॉइंट होतो. हा पॉइंट बऱ्याच वेळा मागे झालेला आहे. आणि लास्ट पॉइंट आहे पॉलीहॅलाइड आयन्स. पॉलीहॅलाइड आयन्स. तेव्हा आपण याप्रमाणे कंपाऊंड पाहिले असतील. खूप वेळा आपण हायब्रिडायझेशन मध्ये पाहिला. I3- असेल, याच्याबरोबर Br3- असेल, Cl3- असेल, हे कंपाऊंड तयार होतात. याला म्हटलं जातं पॉलीहॅलाइड आयन्स. पॉलीहॅलाइड आयन्स. पण असा कंपाऊंड तयार होत नाही F3-. का होत नाही? कारण याला हा कंपाऊंड तयार होण्यासाठी आपले इलेक्ट्रॉन पुढे पाठवले पाहिजेत ना. येस, यांच्याकडं वॅकंट डी ऑर्बिटल असतं. त्यांच्याकडं वॅकंट डी ऑर्बिटल असतं. डी ऑर्बिटल प्रेझेंट आहे. याच्याकडं डी ऑर्बिटल काय? ऍबसेंट आहे. डी ऑर्बिटल ऍबसेंट असल्यामुळे फ्लोरीन मॅक्सिमम किती बॉन्ड तयार करतो? एकच करतो. एक फ्लोरीन 2 बॉन्ड तयार करू शकत नाही. असा जर कंपाऊंड तयार करायचा असेल तर फ्लोरीन 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 या फ्लोरीनने 2 बॉन्ड तयार केले पाहिजे, पण ते पॉसिबल नाही. पण यांच्यासाठी पॉसिबल आहे. जस आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन हे पॉलीहॅलाइड आयन्स तयार करतात. फ्लोरीनला पॉलीहॅलाइड आयन्स तयार करणं पॉसिबल नाही. का? ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल. इसं काय सांगता येईल? ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल, फ्लोरीन डज नॉट फॉर्म पॉलीहॅलाइड आयन्स, while other group elements shows polyhalides ions like I3-, Br3-, Cl3-, etc. ओके, तर याप्रमाणे एनामोलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन हा पॉइंट आहे. तर बघा कोणकोणते पॉइंट आहेत. पहिला पॉइंट आहे रिएक्टिव्हिटी. फ्लोरीनची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी अतिशय कमी असते, त्यामुळे फ्लोरीन हा ग्रुप 17 मध्ये सर्वात जास्त रिएक्टिव्ह आहे. सेकंड, हायड्रोजन बॉन्डिंग. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही फ्लोरीनची सर्वात जास्त आहे, त्यामुळे फ्लोरीन त्याच्या हायड्राइड मध्ये स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग शो करतो. बिहेवियर ऑफ HF. फ्लोरीनचा जो हायड्राइड आहे HF हा लिक्विड स्टेट मध्ये आढळतो आणि याच्या बरोबरीनं वीक ऍसिड आहे ड्यू टू स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग. बट इन केस ऑफ अदर ग्रुप एलिमेंट्स क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन यांचे जे हायड्राइड्स आहेत हे कसे आहेत? गॅसेस स्टेट मध्ये असतात आणि स्ट्रॉंग ऍसिड म्हणून ऍक्ट होतात. ऑक्सिडेशन स्टेट. फ्लोरीन ओनली -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. बाकीचे हॅलोजन -1, +1, +3, +5, +7 या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट शो करतात. नेचर ऑफ कंपाऊंड. फ्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे आयोनिक कंपाऊंड तयार करतो आणि बाकीचे एलिमेंट कोव्हॅलंट कंपाऊंड तयार करतात. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. सर्वात
मोर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कोणाची असायला पाहिजे होती? फ्लोरीनची. पण एक्सेप्शनली स्मॉल साईज आणि हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटीमुळे फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची निगेटिव्ह व्हॅल्यू ही क्लोरीन पेक्षा कमी असते. लास्ट पॉइंट, पॉलीहॅलाइड आयन्स. वॅकंट डी ऑर्बिटल ऍबसेंट असल्यामुळं फ्लोरीन पॉलीहॅलाइड आयन्स तयार करत नाही. ओके, तर याप्रमाणे एनामोलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन हा पॉइंट होतो. ओके, एनामोलस बिहेवियर ऑफ नायट्रोजन, एनामोलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन अँड एनामोलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन, हे तिन्ही पॉइंट अतिशय काळजीपूर्वक करायचे. ओके.